हॅलो फ्रेंड्स. तर नाशिकमध्ये परत तुमचं स्वागत आहे. इथे आम्ही नाशिक फिरायला आलेलो आहोत. तर नाशिकमध्ये इथे रामकुंडल बघायला आलेलो आहोत. आणि रामकुंडल हे म्हणजे गोदावरी नदीच्या इथेच आहे. तर रामकुंडलला पण खूप महत्त्व आहे. तर या ताईंनी मला सांगितलं की ते दीप दान प्रज्वलन करतात, म्हणजे नदीत सोडतात, गोदावरीच्या नदीत. तर इथे लोक पण बघा तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला रामकुंडलमध्ये आंघोळ करतात ते. आणि पाणी म्हणजे ते आपल्या कमरे एवढंच पाणी असतं, छाती एवढं. तर ही सगळी जी गर्दी दिसते ही जी बाहेरची गर्दी आहे, नाशिकचं कोणीच नाही आहे. तर त्या ताईंनी मला महत्त्व खूप छान सांगितलं. फुलं घेऊन अशा ओंजळीचे जे वाटीत फुलं विलं घेऊन ती फुलं आपल्या रामकुंडलमध्ये काय आपली इच्छा असेल ती व्यक्त करायची आणि दीप म्हणजे सोडायची नदीमध्ये. तर त्यांनी अशा प्रकारे मला माहिती सांगितली होती. आवाज खूप येत होता. आणि नंतर मग मी साईडचं पण म्हणजे व्हिडिओ घेतला की इथे नाही का एक म्हणजे दर 12 वर्षांनी नाशिकला गोदावरीमध्ये साधू संत लोक येतात. 12 देशात 12 राज्यामधून येतात आणि रामकुंडल कुंभमेळा म्हणतो दर 12 वर्षांनी. आता कुंभमेळा 2027ला आहे. तरी ते आम्ही कपालेश्वर मंदिरात आलेलो आहोत. आणि खूप सुंदर महादेवाची आमची म्हणजे हे झाली, पूजा झाली आणि आम्हाला आशीर्वाद पण खूप सुंदर मिळाला. तर हे जे कुलूप दिसते तुम्हाला, ते दर 12 वर्षांनी हे दरवाजा खोललेला म्हणजे ओपन होतो, कुलूप उघडलं जाते. कारण दर 12 वर्षांनी कुंभमेळावा असतो. 2027ला आता आहे मेळावा, कुंभमेळावा. आणि हे जे तुम्हाला हनुमानचं मंदिर दिसत आहे, तर हे पूर्ण पावसाळ्यात पूर्ण म्हणजे पाण्याखाली जातं. तर आता आपल्याला हनुमानचं पण दर्शन दिसत आहे. आणि इथे शूटिंग पण होतात आपल्या बॉलिवूड पिक्चरचे. तर तुम्ही पण हनुमानचं दर्शन घ्या. मी तुम्हाला पूर्ण फोटो पण दाखवते. असा हा जवळून घेतलेला आहे. तर पूर्ण मूर्ती पण दाखवते. ही पूर्ण मूर्ती पाण्याखाली जातं, म्हणजे याचा अंदाज आहे की पावसाळ्यात पूर्ण मंदिर हे नदीखाली जातं. तर अशा प्रकारे हनुमानची मूर्ती आहे. आणि हे रामकुंडलमध्ये हे म्हणजे तीर्थक्षेत्रच आहे ना ह्याचं, त्र्यंबकेश्वराचं. तर रामकुंडलमध्ये आंघोळ करून म्हणजे आपले जे काही म्हणतात ना, आपली जी पापं आहेत ते सगळे धुवून निघतात. आणि हे ते बघा स्वयंभू अर्धनारेश्वरचं मंदिर आहे नाशिकमध्ये. म्हणजे हे शिवपार्वतीचं जे म्हणतात ना, तेचं हे मंदिर आहे. तर याचं पण तुम्ही दर्शन घ्या. आम्ही दर्शन घेऊन सगळे मंदिराचं आम्ही दर्शन घेतले. आणि पुढे म्हणजे तिथे फिरण्यासारखं अजून हे पण आहे. सीता आपलं जेव्हा रामाने आता हे कपालेश्वर मंदिर दिसते. तर इथे स्वामीनारायणचं पण मंदिर झालेलं आहे. आणि सीतेला हरण केलेलं आहे रावणाने, तर ते नाशिकमध्येच केलेलं आहे. आणि 14 वर्षाचा वनवास जो केलेला आहे तो नाशिकमध्येच केलेला आहे. तर तिथे रावणाच्या बहिणीचं लक्ष्मणीने नाक कापलेलं, तर त्याचं आणि सीताची गुफा म्हणून त्याचं एक दर्शन झालं. पण तो मला व्हिडिओ टाकता नाही आलेला. तर